तर आम्ही आलोत गजानन महाराजांनी सजल केलेल्या विहिरीवरती. थांबा पहिल्यापासून सांगते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. गेले कित्येक महिन्यांपासून मनामध्ये विचार घडत होता की कंटेंट क्रिएटर म्हणून आपलंही एक पेज असावं. पण नेहमीप्रमाणेच मनात अनेक शंका यायच्या. आपल्याला हे जमेल का? लोक आपल्या प्रयत्नांना साथ देतील का? घरची जबाबदारी आणि बाळाला सांभाळून एडिटिंग करता वेळ मिळेल का? त्यात मला एडिटिंगमधलं फारसं येतही नाही, असे अनेक प्रश्न मनात होतेच. म्हटलं या सगळ्यांवर मात केली आणि ठरवलं, चला एकदा प्रयत्न करून बघूया. जेवढे जमेल तसे करूयात, जसे जमेल तसे करूयात. आणि याच एका सकारात्मक विचाराने मी नवीन प्रवासाची सुरुवात केली. आता नवीन आणि चांगली सुरुवात म्हटल्यावर आपण तर श्रींच्या चरणी जातोच. माझं आधीच ठरलं होतं, आपल्या या नवीन प्रवासाची सुरुवात गजानन महाराजांच्या आशीर्वादानेच करायची. मग आम्ही आलोत अकोटवरून 12 किलोमीटर असलेल्या अकोली जहागीर या गावी. होय, हे तेच गाव जिथे महाराजांनी एका कोरड्या विहिरीला पाणी लावलं होतं आणि हे ठिकाण पवित्र केलं होतं. खरं तर शेगावला जाण्याचा मनात विचार आला होता, मात्र संस्थांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर आपण भक्तांनीच राखायला हवा ना. म्हणूनच या मंगलमय सुरुवातीकरता मी हे वेगळं आणि पवित्र ठिकाण निवडलं. कमाल वाटते ना, महाराजांच्या आशीर्वादाने सजल झालेल्या या विहिरीला आजही इतकंच पाणी आहे. इथलं निसर्गरम्य आणि भक्तिमय वातावरण मनाला एक वेगळी प्रसन्नता देत होतं. निवांत संध्याकाळ, समोर दिसणारा सुंदर डोंगर आणि आजूबाजूला खेळणारी मुले, हे इथलं वातावरण आणखीनच प्रसन्न करत होते. महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्याच मंदिरात बसून नवीन अकाउंटला सुरुवात केली. नंतर बराच वेळ निवांत बसलो. तिथे आजूबाजूला माकडांची मज्जा चालूच होती. ती बघण्यात वेगळाच आनंद मिळाला. तुम्ही जर इकडे आलात तर या पवित्र ठिकाणी नक्कीच भेट द्या. आणि हो, माझ्या या प्रयत्नांना साथ द्या. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.